फक्त 2 बटाट्यापासून सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त क्रिस्पी चटपटीत अशी ही आलू टिक्की बनवलेली आहे. आपल्याला बघा बाहेर आपण कधी गाडीवर असं आलू टिक्की चाट वगैरे खातो बघा, त्यातलाच हा प्रकार आहे आलू टिक्की. घरच्या घरी सकाळच्या नाश्त्यासाठी खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही याला बनवू शकता. खायला इतकी भारी वाटते ना, खूप चटपटीत आहे आणि झणझणीतसुद्धा असते. म्हणजे आपल्या तिखट आवडीनुसार टाकण्यावर आहे, पण छान लागते, चटपटीत स्पायसी अशी असते ही आलू टिक्की. तर बघू शकता मस्त क्रिस्पी अशी ही आलू टिक्की मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, कारण 2-3 बटाट्यापासून तुम्ही भरपूर सारे हे आलू टिक्की बनवू शकता आणि असं हे छानपैकी असा हा नाश्ता तुमचा होऊ शकतो. तर हे बघा मस्त असं कॅचअपमध्ये डिप करून किंवा दहीसोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे मी 2 मोठे बटाटे ना शिजवून कुस्करून घेतलेत. सुरुवातची प्रोसेस अशीच आहे, 2 बटाटे कुस्करून घ्यायचे, शिजवून घ्यायचे छान प्रकारे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये काही साहित्य टाकणार आहोत. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे. बऱ्याच ठिकाणी आलू टिक्कीमध्ये कांदा वापरला नाही जात, तर तुम्ही नाही टाकला तरी हरकत नाही. थोडेसे 1-2 मिरच्या हिरव्या कट करायच्या किंवा लाल मसाला टाकला अर्धा चमचा तरी चालेल. त्यानंतर इकडे थोडी कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली. इकडे मी हिरवी मिरचीचा वापर केला, तुम्ही लाल मसाला टाकू शकता. चिमूटभर मीठ टाकायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकायची, छान रंग येतो आलू टिक्कीला. काहीच असं विशेष साहित्य लागत नाही याला बनवायला, खूप सोप्या पद्धतीने बनली जाते. थोडेसे जिरे मी इकडे टाकले आहे. जिरे हे पूर्णपणे ऑप्शन आहेत, नाही टाकलं हरकत नाही. आणि इकडे मी टाकलं थोडासा धना पावडर. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चाट मसाला. आपल्या आलू टिक्कीला ना एकदम मस्त चटपटी स्वाद येतो चाट मसाल्याने. एक अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा किंवा अर्धा लिंबूचा रस टाकू शकता, आमचूर पावडर टाकू शकता. आणि इकडे मी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर वापरते. ह्याने काय होतं, आलू टिक्की ना भरपूर वेळापर्यंत क्रिस्पी राहते, खूप छान लागते. आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा अर्धी वाटी पोहे मिक्सरला बारीक करून त्याचं पावडर बनवायचं आणि ते सुद्धा इकडे वापरू शकता. त्याने खूप छान क्रिस्पीपणा येतो टिक्कीमध्ये, म्हणजे असं पिचपिच वाटत नाहीत, छान अशा कडक राहतात. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने. हे कॉर्नफ्लॉवर बटाट्यासोबत सगळे मसाले जे टाकलेत ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि बटाटे छानपैकी मॅश करायचे आणि याचं असं पीठ तयार करायचं. असं नरम सॉफ्ट याचं पीठ तयार करायचं. कुठं जर अख्खा बटाटा थोडासा लागला फोड वगैरे तर तीसुद्धा मॅश करून घ्यायची, म्हणजे खाता वेळेस चांगलं वाटलं पाहिजे. आता हे झालं करून बॅटर की मग छोट्या छोट्या याच्या आलू टिक्की बनवायच्या, म्हणजे वड्या बनवायच्या हलक्या हाताने असं छोटं छोटं. मग आता मी इकडे लहान लहान करते मस्त, तुम्ही मोठ्याला पण करू शकता. आता लहान मुलांना जर टिफिनला द्यायचे असतील तर अशा छोट्या छोट्या केल्या तर 5-6 दिल्या तरी मस्त आहे. हे बघा अशी छोटी साईजची आलू टिक्की खूप भारी वाटते खायला. हे असं थोडंसं बॅटर उचलायचं हलक्या हाताने, पहिले याला थोडंसं नरम सॉफ्ट करायचं आणि मग असं गोल गोल असं राऊंड करून तळ हातावर मग याला प्रेस द्यायचं, हलक्या हाताने दाब द्यायचा. एक वडा किंवा पेढा असा तयार होतो, म्हणजेच आपली टिक्की तयार होते. ते बघा अशा जाडसरपणा इतका ठेवा, जास्त पातळ नाही ठेवायची, थोडासा याच्यामध्ये मिडियम असं जाडसरपणा ठेवायचा. परत एकदा बघू शकता थोड्याशा जाडसर ठेवायच्या, अगदी पातळ नको आहे. सगळ्या करून घेते मी आता. ह्या अशा बनवायच्या. आता मी ह्या इतक्या साऱ्या केलेल्या आहेत तरीही पीठ राहिलेलं आहे. तर बघू शकता किती सुंदर आणि मस्त छोट्या छोट्या साईजच्या झालेल्या आहेत. आता इकडे मस्त अशा आपला डोसा पॅन असतो बघा, त्याच्यावर मी अशा ठेवते कमी तेलामध्ये, फक्त तेलकट केलेला आहे तवा, अजिबात तेल जास्त लागत नाही. हा तवा मी का वापरते, कारण की भरपूर सारे एकदम बसू शकतं त्याच्यामध्ये. तुम्ही असं कढाईमध्ये वगैरे सुद्धा याला फ्राय करू शकता. कमी तेलामध्येच मी याला शेकून घेते, एकदम लाल ब्राऊन रेडसर रंग येईपर्यंत याला शेकून घ्यायचं. ते बघा असं तवा वापरल्यामुळं ना ह्या पूर्ण आलू टिक्की ज्या आपण बनवल्या आहेत त्या सेट झालेल्या आहेत, त्यामुळंच हा तवा वापरलेला आहे. छोट्या कढाईमध्ये सुद्धा करू शकता, म्हणजे छोटा पॅन वगैरे असेल त्यामध्ये सुद्धा हे होतात. हे असं हलक्या हाताने याला लगेच पलटी करू नका, जोपर्यंत खालची साईड अशी कडक होत नाही ना, रंग चेंज होत नाही. बघू शकता मस्त रंग चेंज झालेला आहे, सोनेरी रंग झालेला आहे तयार. हे बघा किती छान दिसायला लागल्यात बघा आपल्या आलू टिक्की, एकदम मस्त वाटतात, कारण एकदम छोट्या छोट्या गोल आकाराच्या झाल्यात, परफेक्ट असा साईज झाली बघा.
ह्याला असं हलक्या हाताने प्रेस करायचं. मग आता तुमच्यावर आहे, तुम्हाला किती प्रमाणात ह्याला कडक बनवायचे ते तुम्ही शेकू शकता. म्हणजे अगदी जास्त करपून नका देऊ. थोडंसं वर लालसर असं चॉकलेटी ब्राऊन रंग आला की मग काढून घ्यायचं. कारण याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे याच्यामुळे क्रिस्पीपणा असतो याच्यामध्ये. हे असं हलक्या हाताने आलटी पलटी करत राहायचं. गॅस स्लोच ठेवायचा, सुरुवातीला चांगला तापून घ्यायचा. तर तुम्ही आपली ही आलू टिक्की पाहू शकता. एकदम हॉटेलसारखी वाटते का नाही? एकदम सुंदर अशी दिसायला लागली बघा. चटपटीत अशी ही आलू टिक्की आपली खायला तयार झालेली आहे. आणि असं शेकून घ्यायचं जोपर्यंत छान असा वर रंग चढत नाही तोपर्यंत. याला दाब दिला की आतपर्यंत चांगल्या भाजल्या जातात. आणि खूप कमी तेलामध्ये मी हे शेकून घेते. तुम्ही पाहू शकता अजिबात तव्यावर जास्त तेल नाही आहे. आणि बघा कसा रंग चढला आहे सुंदर असा. वरून खूप छान क्रिस्पी झाल्यात. तर हे छान प्रकारे मस्त आता आपल्या ह्या आलू टिक्की तयार झाल्यात. आता काढून घेते मी. बस झाल्या. आता याच्यापेक्षा जास्त करपून नाही द्यायच्या. इथं गॅस बंद केला आहे. आणि हे बघा, ही आपली क्रिस्पी गरमागरम चटपटीत अशी ही आलू टिक्की तयार झाली आहे खाण्यासाठी. एक एक आपण ही आलू टिक्की सगळी सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट झाली बघा. चला आता आपण ह्याला गरमागरम सर्व करूया. खूप गरम आहे. जस्ट तव्यावरून काढते आणि मी खाली सेट करते. हे बघा असं टिश्यू पेपरवर काढून ठेवायचं. कारण मग एक्स्ट्रा ऑइल, जास्त ते तेल वापरलं नाही पण जे पण एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जाईल. हे बघा गरमागरम हे असे घरच्या घरी आलू टिक्की नक्की ट्राय करून बघा. दिसायला तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालं आहे. अजिबात तुटलं नाही, काही नाही. एकदम परफेक्ट रंग आलेला आहे. आणि क्रिस्पीपणा खूप आहे. याच्यामध्ये गरम आहे आणि थंड झाला की याच्यामधला कडकपणा अजूनही तयार होतो. तुम्ही अंदाजा लावू शकता की वरून जो रंग आला आहे त्याच्यावरच ह्याचा क्रिस्पीपणा असतो. तर ह्या अशा आलू टिक्की बनवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी. खूप सोपी रेसिपी आहे. खूप सोपा नाश्ता आहे. हे असं एक्स्ट्रा ऑइल जरा आपण डॅब डॅब करून पुसून घ्यायचं. मी इकडे तिखट केचप घेतलेला आहे. तुम्ही ह्याला ना दह्यासोबत खाऊ शकता. ह्याचा चाटसुद्धा बनवून खाऊ शकता. म्हणजे दही वगैरे टाकून वरून शेव वगैरे टाकून आपण आलू टिक्की चाट बनवतो बघा, तसासुद्धा ह्याला तुम्ही बनवून खाऊ शकता. आणि सकाळच्या नाश्त्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे. फक्त 2 बटाटे शिजवून घ्यायचे, कुस्करून घ्यायची आणि थोडेसे मसाले टाकून कॉर्नफ्लॉवर टाकून ही आलू टिक्की तयार होते. रोज रोज एक एक नाश्ता खाऊनसुद्धा कंटाळा येतो. लहान मुलासाठी सुद्धा खूप छान आहे. त्यांना तुम्ही हे टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. कुठे प्रवासात चाललं आहे त्यासोबतसुद्धा तुम्ही हे नेऊ शकता. बघा गरमागरम कशी ही आपली आलू टिक्की तयार झालेली आहे. तर मी जरा बघते तोडून. आता गरम खूप आहे कारण जस्ट काढल्यात मी. हे बघा अशी चमच्यावर बघा. ही छोटी असल्यामुळं ना अशी खायला सोपे पडते, छान वाटते मग खायला. बघा किती सुंदर झाली का नाही आपली आलू टिक्की. हे असं सुद्धा डिप करून खाऊ शकता कारण ही छोटी साईजची आहे, मोठी नाही आहे. त्यामुळे याला तुम्ही असं सुद्धा बुडून खाऊ शकता किंवा मग असं तोडून खायचं. तर मी जरा याला तोडून बघते. पण तुम्ही पाहू शकता आपली ही आलू टिक्की किती छान झाली. तुटत नाही आहे. जरा मी हातानेच ह्याला तोडून बघते. गरम खूप आहे म्हणजे एकदम असे चटके लागतात हे हाताला. गरम आहे. हे बघा असं गरमागरम ही आलू टिक्की ही असा घास घ्यायचा याचा आणि असा कॅचअपमध्ये पूर्णपणे डिप करायचा. तिखट आणि चटपटीत कॅचअप आहे हा, स्पायसीवाला, म्हणून झणझणीत स्वाद लागतो या कॅचअपचा. आणि त्यासोबत ही चटपटीत आलू टिक्की. विचार करू शकता आपल्या तोंडाची चव किती वाढेल. आणि नाश्ता केला म्हणजे एकदम भारी वाटेल रोजच्या नाश्त्यापेक्षा असं काहीतरी वेगळं खाल्लं तर करून नक्की बघा. बघा खूप भारी वाटलं मला. वरून इतका क्रिस्पीपणा, आतून बटाटा इतका छान मेल्ट होतं, सोबत चटपटी स्वाद लागतो आणि हा तिखट स्पायसी आंबट गोड असा कॅचअप. नक्की ट्राय करून बघा. थंडगार दहीसोबत ह्याला खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता. मस्त आहे. कशी वाटली तुम्हाला आपली ही आलू टिक्कीची रेसिपी? करून नक्की बघा. नाश्ता सिरीज चालू आहे म्हणजे पूर्ण हप्ता. आता मी तुम्हाला छान छान असे सोपे सोपे मस्त नाश्ता दाखवणार आहे. पुढच्या सोमवारपासून परत काहीतरी वेगळी सिरीज चालू करूया. तर हे नक्की करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी. रोज रोज एक एक खाऊन जर कंटाळा आला असेल तर बटाट्यापासून ही आलू टिक्की नक्की करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी.